मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आज महाराष्ट्राला पडलेला जो प्रश्न आहे तो मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आज आहे की मुख्यमंत्री कोण? खरं तर भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांना अतिप्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लगेचच मुख्यमंत्र्याची घोषणा होईल असं वाटत असताना आता जवळजवळ 3 दिवस झालेले आहेत आणि अजूनही मुख्यमंत्री या पदावर कोण बसणार हे निश्चितपणे पक्षाने भारतीय जनता पक्षाने अजून जाहीर केलेलं नाही आहे. अर्थात खरं तर हे त्वरित व्हायला हवं होतं पण ते झालं नसल्यामुळे आश्चर्य वाटतंय. पण हे असं का होतंय हे समजण्यासाठी थोडंसं मागं जावं लागेल. साधारणतः लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं की ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एक फटका बसला होता आणि मग त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी जे काही नवीन वेगवेगळ्या अशा योजना आणल्या आणि काही उपक्रम ठरवले आणि अतिशय तत्परतेने ते त्यांनी अंमलात सुद्धा आणले आणि त्या योजना पैकी महत्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि ही जी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस तिचं नाव होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. अर्थात साधारणतः कॉर्पोरेट जगतामध्ये कसं असतं की एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या उत्पादनाचं जेव्हा आपल्याला ब्रँडिंग करायचं असतं तेव्हा सातत्याने त्याची जाहिरातीमधून ते आपल्यापर्यंत आणलं जातं आणि ते नाव लक्षात राहील अशी काळजी घेतली जाते. ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये तेच झालं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्यात मुख्यमंत्री आलं आणि त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असल्यामुळे त्यांचा एक ब्रँड बनला आणि आपण आता निकालाद्वारे बघितलं तर त्या योजनेला अतिशय उत्तम असा प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिलेला आहे मतांच्या माध्यमातून सुद्धा. त्यामुळे अक्षरशः लाडक्या बहिणींनी भावांना ओवाळणी दिलेली आहे असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यामुळे जेव्हा हे ब्रँड होत होता त्यावेळेस जवळजवळ 4 महिन्याचा हा कालावधी आहे ती योजना जाहीर झाल्यापासून अगदी निवडणुकीपर्यंत सातत्याने त्याचा प्रचार हा होत होता. सर्वत्र त्याच्याविषयी चर्चा होत होती आणि महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा येत होते. त्यामुळे त्याचा जो काही एकत्रित परिणाम व्हायचा तो झाला आणि आज हे सांगण्याचं कारण हे आहे की यामुळे झालं असं की एकनाथ शिंदे हे जे मुख्यमंत्री त्यावेळी होते म्हणजे आज ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत आज पण त्यांचा एक मोठा असा ब्रँड तयार झाला आणि त्यामुळे जेव्हा एखादा ब्रँड तयार होतो तेव्हा त्या ब्रँडला सहजासहजी बाजूला सारणं हे इतकंसं सोपं नसतं आणि तेच आता भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याच्या वेळी थोडंसं अडचणीचं ठरतंय असं दिसतंय. कारण देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांनी सलग 3 निवडणुकांमध्ये विधानसभेच्या म्हणजे 2014, 2019 आणि आता 2024 भारतीय जनता पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार हे निवडून आणलेले आहेत. म्हणजे 100 पार सलग 3दा ही हॅट्रिक एक वेगळा विक्रम म्हणावा लागेल. त्यामुळे स्वाभाविकपणे आता जे काही जागा भारतीय जनता पक्षाच्या आहेत त्यांच्या पक्षाचे 132 आणि त्यांना जे सहयोगी इतर पक्ष त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या घेतल्या तर ते 137 जातात. त्यामुळे बहुमतासाठी अगदी काही हाताच्या बोटावर मोजणे इतके आमदार असताना सुद्धा जर पक्षाला मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करता येत नसेल तर मग तो पेच कोणता आहे? तर तो पेच हाच आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खूप मोठा असा ब्रँड तयार झालेला आहे आणि त्यामुळे सहजासहजी त्यांची मागणी किंवा त्यांच्या समर्थकांची जी मागणी आहे की त्यांनाच मुख्यमंत्री ठेवावं ही मागणी जरी भारतीय जनता पक्षाला त्यांचा मुख्यमंत्री करायचा असला तर ही मागणी पूर्णपणे डावलता येण्यासारखी नाही. त्यामुळे मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावण्यात येत आहे असं सध्याचं चित्र आहे. पण आजची जी काही बातमी आहे त्यामध्ये त्यांनी मी उपमुख्यमंत्री पद घेणार नाही आणि मी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहील असा एक भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती सुद्धा खरं तर धोकादायक आहे. कारण ते मध्ये असणं हे महत्वाचं आहे कारण त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे त्या प्रकारे जनमानसामध्ये त्यांची उत्तम अशी प्रतिमा तयार झालेली आहे. त्यामुळे उत्तम प्रतिमेची माणसं मंत्रिमंडळात असणं हे निश्चितच नेहमीच आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे आज हा उशीर लागतोय. नाहीतर भारतीय जनता पक्ष हा अगदी निर्णय घेण्याच्या बाबतीत ते अगदी स्पष्ट असतात. ते पटकन निर्णय घेतात. पण या बाबतीत होत नाही आणि ते सुद्धा एवढं बहुमत असताना
तर मला असं वाटतं की जो काही एक ब्रँड झाला त्यांचा आणि त्यावेळेस तो ब्रँड ॲक्चुअली होऊ दिला. पण निवडणुकीच्या पूर्वी मात्र त्यांनी सांगितलं होतं की तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरवला जाईल. पण त्यातला झालं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांचा जो काही यांचं जी काही प्रतिमा आहे ती इतकी मोठी झालेली आहे की सहजासहजी आता ती दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही आणि त्यामुळेच उशीर होतोय. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी जी काही जागा निवडून आणलेल्या आहेत त्यात त्यांचं तर कर्तृत्व खूप मोठं आहे आणि त्यामुळे आता सगळेच त्या ठिकाणी मोठे झाल्यामुळे म्हणजे अजितदादा पवारांचे सुद्धा अनेक म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत. साधारणतः 40च्या वर 41 आमदार त्यांचे आहेत. तर प्रत्येक जण आता शक्तिमान त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जण शक्तिमान असल्यामुळे निर्णय घेणं निश्चितच अवघड होतं. पण अजितदादांनी भारतीय जनता पक्ष ठरवेल तो मुख्यमंत्री आम्हाला चालेल असं म्हटल्यामुळं सध्या तरी त्यांच्यापासून काही तसा धोका दिसत नाहीये. पण एकनाथ शिंदेपासूनही धोका आहे असं नाही. पण कोणाला नाराज ठेवणं हे पक्ष नेतृत्वाला कोणत्याही पक्षनेतृत्वाला तसं परवडणारं नसतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एक जी चूक म्हणता येणार नाही, पण जी काही एक नकळत गोष्ट घडत गेली आणि मुख्यमंत्री लाडकी योजना या माध्यमातून आणि इतर माध्यमातून मग ते टोल माफी असो किंवा सर्व गोष्टी त्या काळात निवडणुकीच्या आधी ज्या घडल्या त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही अतिशय चांगली बनली आणि ती जनमानसात ती रुजली गेली. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाकडे इतकं बहुमत असताना त्यांना उशीर होतोय असं वाटतंय. पाहूया काय होतंय. कारण 2-3 दिवसात आता मुख्यमंत्री पदाचं नाव हे जाहीर व्हायला हवं. तसं संकेत सुद्धा तसे मिळतात. देवेंद्र फडणवीसांचं ना काही आक्षेप असायचं कोणाचं काही कारण नाही. कारण त्यांच्या पक्षातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुद्धा त्यांच्या नावाला तशी सहमती आहे आणि त्यामुळं ते होतात की अजून काही नवीन काही घडतं हे पाहणं मात्र निश्चित औत्सुक्याचं ठरेल. पण विलंब का लागतोय? तर मला असं वाटतं एक प्रतिमा बनलेली आहे आणि आणि अर्थात त्याच्याबरोबर उमेदवार सुद्धा 60च्या आसपास एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या आहे आणि ही सुद्धा एक त्यांची खूप मोठी जमेची बाजू आहे. अर्थात भारतीय जनता पक्ष त्यातून योग्य तो मार्ग काढेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लवकरात लवकर एक कार्यक्षम सरकार मिळेल आणि ते मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज इथे थांबतो. धन्यवाद.